हॅलो नमस्कार, मी धनश्री तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज वातावरण खरंच खूप छान झालं आहे बाहेर आणि इंस्टाग्रामसाठी मी एकही फोटो अपलोड नाही केला। तर म्हटलं आज वातावरण पण छान झालं आहे, मग फोटो पण छान येतील, तर म्हटलं इंस्टाग्रामसाठी आपण थोडंसं फोटोशूट करूया। तर चला व्हिडिओ मी इथूनच स्टार्ट करते, त्यामुळे तुम्ही नक्की कंटिन्यू करा। आजच्या फोटोशूटसाठी मी हे 2 टॉप घालणार आहे आणि फोटोशूट मी टेरेसवरतीच करणार आहे, कारण पाऊस पडेल की नाही माहिती नाही आणि तसंही मलाही वेळ नाही आहे बाहेर जायला, त्यामुळे मी हा फोटोशूट मी टेरेसवरतीच करणार आहे। आणि या तिचेसुद्धा खूप फोटोशूट मी टेरेसवरतीच केले जे की खूप सुंदर झाले। तर मी पटकन आवरते आणि मग तुमच्याशी बोलते। फोटोशूटसाठी मी जास्त आता मेकअप नाही करणार, एकदम बेसिक असा करणार आहे। इथं मॉइश्चरायझरसाठी मी यूज करते निवियाचं सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम, जे की मला पर्सनली खूप आवडतं। त्यानंतर फाउंडेशनसाठी मी इथं मार्सचं यूज करते, कारण ना मार्सचे बऱ्यापैकी प्रोडक्ट ना अफोर्डेबल पण आहेत आणि त्याची क्वालिटीसुद्धा खरंच खूप छान आहे। या फाउंडेशनची खास गोष्ट म्हणजे की हे इतकं रेडियंट आहे की तुम्हाला कोणतेही हायलायटर लावायची गरज लागत नाही। आणि माझा शेड आहे 03 आणि त्यानंतर मी यूज करते कॉम्पॅक्ट पावडर जे की आहे के ब्युटीची, आणि त्यानंतर मग मी यूज करते आयब्रोचं पॅलेट जे की आहे मार्सचं। आता या पॅलेटमध्ये 4 शेड आहेत, 2 ब्लॅक आहेत आणि 2 ब्राऊन आहेत। तर त्यामधला जो ब्राऊन आहे ना, तर तो मी यूज करते। काय होतं, ब्राऊन यूज केल्यानंतर लुक नॅचरल वाटतो, त्यामुळं मी ब्राऊन शेड यूज करते। त्यानंतर इथं लिपस्टिक मी यूज करते स्वीज ब्युटीची, आणि त्यानंतर जो मस्कारा आहे तो मार्सचाच मी यूज करते आणि लावल्यानंतर सुद्धा खरंच खूप छान वाटतो। आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मी आता आली आहे टेरेसवरती आणि तुम्ही बघू शकता किती छान वातावरण झालं आहे। मी तुम्हाला दाखवते, हे बघा। तर आता बहुतेक पाऊस पडेल, तर पाऊस पडायच्या आधी मी पटकन शूट करून घेते। तर चला पटकन स्टार्ट करते आणि माझं शूट करणारे नेहमीप्रमाणे राजस। तर घेऊया आता पटकन ना। चला आता एक फोटोशूट तर माझा झाला आता, कारण पाऊस पण नाही आला नशीब। कारण दरवेळी काय होत होतं की मी फोटोशूटसाठी तयार झाले की पाऊस यायचा आणि त्यानंतर मग मी चेंज केलं की पाऊस थांबायचा, असं काहीतरी होत होतं। बट आत्ता छान झाला माझा फोटोशूट। आता जो सेकंड ड्रेस आहे तो घालून येते आणि मग तो दुसऱ्या ड्रेसवरचा फोटोशूट स्टार्ट करते। सो स्टे ट्यून। पाऊस तर नाही पडला पण तुझ्या हातात नाही काय। हे आहे माझं सेकंड आउटफिट आणि मगाशी मी केसवरती टांगलेले, तर म्हटलं सेम नको व्हायला म्हणून मी आता केस मोकळे सोडलेत। तर चला आता पटकन करून घेऊ। आता मला असं वाटतंय ऊन पडते, पाऊस तर नाही पण आता कडक ऊन पडले। आता फोटोज कसे येत आहेत काय माहिती, पण बघू, थोडंसं ऊन खाली झालं की मग फोटोज क्लिक करते। चल आता पटकन करूया। चल तर ठेव का माईक। अशा प्रकारे माझा छोटासा मिनी ब्लॉग मी इथं संपवते आणि याचे जे काही फोटोज आहेत ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळतील, त्यामुळे माझं तुम्ही इंस्टाग्राम पेज नक्की एकदा चेक करा। या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काही फोटोज अपलोड करणार आहे, बट जे बाकीचे जे फोटोज आहेत किंवा छोटे जे मी व्हिडिओज काढलेत ते मी इंस्टाग्रामला अपलोड करणार आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। बाय।